शहरातील उघडे नाले गटारी म्हणजे महापालिका प्रशासनाने नागरिकांसाठी, भटक्या जनावरांसाठी, लहान मुलांसाठी बनवून ठेवलेले मृत्यूचे सापळे आहेत। उघड्या नाल्यामुळे स्थानिक परिसरातील नागरिकांचे आरोग्य बिघडते, अनेक रोगराईंना सामना करावा लागतो। महापालिका प्रशासन, स्थानिक नेत्यांचे डोळे कधी उघडणार? 15 ऑगस्ट रोजी सांगलीतील 100 फुटी रोड लगत असलेल्या भोंबे गटारात म्हशीचे पिल्लू पडल्याची माहिती ॲनिमल राहत आणि अग्निशामक विभागाला जागरूक नागरिकाकडून मिळाली। त्यांनी विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली। ते पिल्लू गटारात पूर्ण बुडाले होते। त्याचे फक्त नाक पाण्याबाहेर होते। त्याला वेळीच त्यातून वरती काढले नसते तर ते गटारात बुडून मरण पावले असते। अग्निशामक विभागाच्या मोठ्या शिडीच्या मदतीने गटारात उतरून पिल्लाला बेल्ट लावण्यात आला आणि वरील सर्व कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर घेतले। सांगलीमध्ये भटक्या जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। त्यातील अनेक जनावरं गटारी लगत असलेले गवत, कचरा खात असतात। गटार उघडी असल्याने त्यात खूपदा जनावर पडत असतात। या गटारीत महिन्यातून एकदा का होईना जनावर पडत असते। त्यांना वाचवण्यासाठी सर्वांची धडपड नेहमीच असते। गटारीतील घाण पाण्यात उतरणे म्हणजे रोगराईला आमंत्रण देण्यासारखे आहे। तरीही गटारात पडलेल्या जनावरांना वाचवण्यासाठी ॲनिमल राहत नेहमी पुढाकार घेत असते। गटार झाकण्याबाबत महापालिकेला ॲनिमल राहतने निवेदन दिले होते, पण त्यावर कोणतीही कार्यवाही महापालिकेने केली नाही। अशा उघड्या गटारीत एसटी स्टँडला लागून असलेल्या गटारीत पडून एकाचा मृत्यूही झालेला आहे, तर पत्रकार नगर रोड येथील गटारीत एक मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे शव कुजलेल्या अवस्थेत सापडलेले होते। तरीही शहरातील अशा उघड्या गटारी झाकल्या जात नाहीत, तर कित्येक ठिकाणी लहान मुले पडून जखमी झालेल्याही घटना घडल्या आहेत। उघड्या गटारीमध्ये स्थानिक भागातील नागरिक कचराही टाकत असतात, त्यामुळे गटारी तुंबून आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत। गटार झाकण्याबाबत सांगली महानगरपालिकेने लवकर कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। त्या पिल्लाच्या मालकाला शोधून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी सांगली शहर पोलीस स्टेशनला धाव घेतली। नमस्कार, मी डॉक्टर अजय बाबर, ॲनिमल राहतमध्ये डॉक्टर या पदावर कार्यरत आहे। आपल्याला आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी एक रेडी गटारामध्ये पडली होती याचा कॉल आलेला। तर वेळेस ॲनिमल राहत जागेवर पोहोचले। सोबतच अग्निशामक दलाची मदत होऊन आपल्याला ते रेड्याचा जीव वाचवण्यास मदत झाली। परंतु महानगरपालिकेला ही विनंती आहे की लवकरात लवकर त्या गटरीवर ते झाकणं बसवून घ्यावे किंवा त्यावर काहीतरी बंदोबस्त करावा, जेणेकरून मुके जनावरं त्यावर पडणार नाही, त्यामध्ये पडणार नाहीत। एक कळकळीची विनंती म्हणून ॲनिमल राहततर्फे एक विनवणी आहे।